नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज थोडंसं अॅनालायसिस करूया। खूप दिवस झाला आपण अॅनालायसिस केलेलं नाही, अॅनालायसिसचा एक व्हिडिओ पडलेला नाहीये, त्याच्यामुळं अॅनालायसिस करणं काम आहे तुमचं पण आणि माझं पण। पण मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे कोणते ट्रेड झाले आठवड्यामध्ये। थोडंसं तुम्हाला माहित असेल मार्केट थोडं व्हॉलटाईल झालेलं आहे भरपूर दिवसापासून, त्याच्यामुळे थोडे चांगले ट्रेड भेटत नाहीयेत असं म्हणू शकता तुम्ही। किंवा मग ट्रेड बघा, ज्या दिवशी समजत नाही, माझं एक साधं सोपं म्हणणं आहे की ज्या दिवशी समजत नाही त्या दिवशी ट्रेड करू नका तुम्ही। ओके, एकदम बेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हाला मी उपाय सांगितलेला आहे की ज्या दिवशी समजत नाही त्या दिवशी ट्रेड करायचा आपण नाहीये। ओके, आता तुम्ही बघित असेल मार्केट एकदम असं पळते 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 जोरात। आता बऱ्याच लोकांना चार्ट सेव्ह करता येत नाही कोणता आहे, तर सरचे काय करायचं, NDQ हे आता सांगून सांगून माझं तोंड दुखायला लागले। NDQ TVC हा चार्ट ऍड करायला तुम्हाला। ओके, NDQ TVC हा चार्ट गॅप अप गॅप डाऊन होतो, एकदम मस्त आणि सगळ्यात सोपा भारी चार्ट आहे। थोड्याशा सगळ्या लाईन वगैरे मी रिमूव्ह करतो, व्हिडिओचा मोठा झाला तर काही प्रॉब्लेम नाही। आणि बघा, थर्ड लाईव्ह बॅच उद्या चालू होते, ज्यांना जॉईन करायचं त्यांनी जॉईन करून घ्या। आपलं बुक आहे, बुक ज्यांना पाहिजे त्यांनी बुकही घेऊ शकताय। कधीपासून अॅनालायसिस करायचं, आज तारीख किती आहे, 4 तारीख आहे। ओके, चला कुठून अॅनालायसिस करावं। ओके, इथून करूया, 27 तारखेपासून अॅनालायसिस करूया आपण। 27ला मी बाहेर गेलो होतो, त्याच्या अगोदर भरपूर वेळा लाईव्ह आलो आहे। बघा, साधं सोपं गणित आहे, मार्केट इथं चालू झालंय बरोबर आहे। आता तुम्हाला फक्त आता बॅक टेस्टिंग म्हणजे अंदाज लावायचा आहे की काय झालं असेल। अभ्यास कसा करणार तुम्ही, असंच करणार ना की काय झालं असेल मार्केटमध्ये काय नाही। हे बघा, आता तुम्हाला काय दिसतं इथं, समजा हा दिवस नाहीये इथं, काय काय दिसतंय, क्लोजिंग प्राइस केली का ड्रॉ केली, इथे एक रेजिस्टन्स आहे केला का ड्रॉ केला, आणि इथे एक सपोर्ट आहे केला का ड्रॉ केला। ओके, साधं सोपं गणित आहे। उद्या मार्केट ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस ज्यावेळेस मार्केटमध्ये या लेवलचं ब्रेकडाऊन होईल त्यावेळेस रिटेल लोक काय करतील, सेल साईड पोझिशन बनवतील का, 100% बनवणार ना। क्लोजिंग प्राइस प्लस इकडे सेलिंग ब्रेकडाऊन डाऊन साईडला सहज जाणं, साधं सोपं गणित आहे। आपली कन्फर्मेशन कॅन्डल आली की आपण इथं एंट्री बनवायची, मार्केटमध्ये स्टॉप लॉस या लोच्या खालचा ठेवायचा, कोणता जो लो मारलेला आहे मार्केटनं त्या लोच्या खाली ठेवायचा। ते सगळं मी आता उद्या तुम्हाला बॅचमध्ये क्लिअर करतो। स्टॉप लॉस कन्फर्मेशन कॅन्डल कोणते आहे ते सगळं काही क्लिअर करतो, काय टेन्शन घेऊ नका। ओके, बिनधास्त बाय साईडला एंट्री बनते मार्केटमध्ये, फुल आपला स्टॉप लॉस न खाता अपसाइड मोमेंटम आलेलं आहे। ठीक आहे, आता हा झाला आपला मेन ट्रेड। त्याच्या आतमध्ये जर एक छोटासा ट्रेड तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल, डोळे असतील तर दिसत असेल, हे बघा इथं अशा प्रकारे कोणता पॅटर्न झालेला आहे, इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर। जसा ब्रेकआउट झाला रिटेलर बाय साइड आणि मार्केट डाऊन साइड। ओके, इथं हाही ट्रेड बनतो, आपला स्टॉप लॉस हिट न होता सेल साइड स्कॅल्प करून तुम्ही पांघरून घेऊन झोपू शकताय बिनधास्त। आता नेक्स्ट डे साठी कोणकोणते लेवल ड्रॉ करणार तुम्ही, काय नाही, इथं जशी क्लोजिंग प्राइस ड्रॉ केली तर इथं बी क्लोजिंग प्राइस ड्रॉ करायची की काय वेगळं गणित आहे का सांगा मला, फक्त क्लोजिंग प्राइस ड्रॉ करायचे, राईट। ठीक आहे, साधं सोपं गणित। आता तुम्ही एक विचार करा, मला सांगा, इथं अपसाइड मोमेंटम आहे मार्केटमध्ये, आहे का अपसाइड मोमेंटम आहे। ओके, अपसाइड मोमेंटम आहे, उद्या याचा ब्रेकआउट करते काय हो, साधी स्ट्रॅटेजी आपली, तुम्हाला माहित असेल स्ट्रॅटेजी सगळ्यांना, फर्स्ट बॅच सेकंड बॅच सगळ्यांना माहित असेल, थर्ड बॅच वाल्यांना उद्या समजून जाईल स्ट्रॅटेजी। सरळ सरळ आहे, वरती ब्रेकआउट डाऊन साइड, खाली ब्रेकआउट अपसाइड, आपली कन्फर्मेशन कॅन्डल आणि तिचे रूल्स, दोन गोष्टी फॉलो करा। इथं अपसाइड मोमेंटम आले, इथं डाऊन साइड मोमेंटम आले, दोन्हीही ट्रेड परफेक्ट आणि परफेक्ट आहेत। ओके, चला आता नेक्स्ट दिवशी बघू। आता हा दिवस थोडासा माझ्यासाठीच कन्फ्युजिंग केला, तुम्हाला सांगतो हा दिवस का कन्फ्युजिंग केला। मी थोडंसं अॅनालायसिस करायला चुकलो या दिवशी। कसं चुकलो बाबा, हे बघा, मी ना ही लेवल ड्रॉ केली ती। ओके, त्यानंतर इथे एक लेवल ड्रॉ केली ती, हे बघा कुठे लेवल, इथं ड्रॉ कसं काय होईना 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 थांबा, हा होती, आता झाली का, झाली। काय दिसतंय, सरळ सरळ इथं आहे कोणता पॅटर्न, डब्ल्यू म्हणा कप हँडल म्हणा काय म्हणायचं म्हणा, नेकलाईन ब्रेकआउट झाली, रिटेल लोक बाय साईडला बसतात बरोबर आहे। काय करतात रिटेल लोक, बाय साईडला एंट्री मारतात, आपण कन्फर्मेशन सोबत सेल साईडला एंट्री मारायची, मार्केट डाऊन साईड येतं परफेक्ट आहे। पण इथं रेजिस्टन्स होता, ओके, रेजिस्टन्स असल्यामुळे काय सेल साईडला कॉन्फिडन्स नव्हता। पण त्याच्यानंतर एंट्री जर बनवायची असेल तर इथून इथं फिबोनाची टाकून थोडंसं ऍडव्हान्स कॉन्सेप्ट आहे, सेल साईड एंट्री बनवता येते, पण काय गरज नाही, मला काय कळलं नाही आणि आपण काय ट्रेड घेतलेला नाहीये। साधं सोपं, जिथं कळत नाही तिथं ट्रेड घ्यायचं नाही, साधं सोपं। त्यानंतर आपली स्ट्रॅटेजी क्रमांक 3, स्ट्रॅटेजी क्रमांक 3, अरे चार्ट कोणाला बदलायला गेला, थांबा कुठं होतो आपण, इथं होतो। स्ट्रॅटेजी क्रमांक 3 काय स्ट्रॅटेजी, आता हे तुम्हाला मी बँक निफ्टी सुद्धा दाखवतो। अरे बघा, हे असं डाऊन साइड आलं, ब्रेकआउट झाला, इथून ग्रीन अप साइडला मोमेंटम मार्केटमध्ये येतं। आता तुम्ही फक्त अंदाज लावा, मी का सांगतो याचा फक्त अंदाज लावत राहा तुम्ही की इथं का म्हणतोय का। ओके, त्यानंतर हे बघा, आता ही दिवस तर मी तुम्हाला
ABCD असा तुम्हाला मार्ग दाखवतो. 20 मार्चचा दिवस बघायचा तुम्ही सगळ्यांनी, कॉपी केले की नाही बघायचं फक्त. अल्ट एच 18,000 सायकोलॉजिकल नंबर काय दिसतो? सायकोलॉजिकल नंबर पासून मार्केटमध्ये काय झाली हो, बाईंग झालेली आहे. फिबोनाची मध्ये आपण इथं सेल डायरेक्शनला पोझिशन. मी तुम्हाला अनालिसिस सांगतोय, ट्रेड कसे करायचे तुम्हाला सगळं बॅच मध्ये उद्या समजून जाईल. कोणी काय टेन्शन घ्यायचं काम नाही. ओके, सेल साइड एंट्री बनवायचे. 20 मार्चचा चार्ट दाखवू तुम्हाला एकदा. चला 20 मार्च 20 मार्चच का नाही, हा बा 20 मार्च आहे. हे बघा 20 मार्चचा चार्ट. 18,000 सायकोलॉजिकल नंबर, तिथून मार्केटनं सपोर्ट घेतला. आपण फिबोनाची मध्ये सेल साइडला एंट्री बनवली. फिबोनाची कशी ड्रॉ केली जाते? हा हाय टू हा लो, बरोबर. फिबोनाचीच्या 50-60च्या एरियामध्ये आपण सेल साइड एंट्री बनवायची असते. अजून एक सेम दाखवतो या इकडं. कुठे गेलो बा, इथंच कुठतरी आहे. हा आला सपोर्ट. 18,000 सायकोलॉजिकल नंबर पासून सपोर्ट घेतला. मार्केटमध्ये आपण कुठं सेल करणार? फिबोनाची टाकून 50-60च्या एरियामध्ये आपण इथं सेल साइड एंट्री बनवणार. या दिवशी तर इथं एंट्री घेतली आणि गपशन इथं टार्गेट बुक करून टाकलं होतं, काय टेन्शन नाही. गायब व्हायचं, प्रॉफिट झाला की गायब होणे एकच धंदा. ओके, आता भरपूर गोष्टी तुम्हाला क्लिअर आउट झाल्या असतील, कशा प्रकारे कुठं काय एंट्री मारायच्या आहेत. कुणी काय टेन्शन घ्यायचं काम नाहीये. ओके, साधा सोपं आहे बघा मार्केट. आता काय शहाणी लोकांनी आता मला म्हणते बरं का लगेच, इथं ब्रेकआउट झालाय सर आणि इथं सेल रेड कॅन्डल आले ना, आम्ही सेल केला. तुम्हाला रूल माहिती आहे का भावानो? रूल माहित पाहिजे ना. इथं सेलची एंट्री बनतच नाही. ह्या रेड कॅन्डलला सेलची एंट्री बनत नाही. माझ्या नावाला बोंबलायचं नाही बाबा की सेल घेतला लॉस झाला. तुम्हाला त्यासाठी प्रॉपर रूल माहित पाहिजे. ओके, इथंही सेलची एंट्री बनत नाही. कुठं? इथंही सेलची एंट्री बनत नाही. ह्याच्यानंतर एंट्री बनते इथं. ओके, हे तुम्हाला उद्या एक्सप्लेन करतो कशा प्रकारे एंट्री बनते ते. इथं लेवल आहे, तिचं प्रॉपर रेट झालेला आहे. भरपूर काही रूल्स आहेत, पण तुम्हाला रूल माहित पाहिजे. तो हे बघा, सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये 50% वर्क करतात, पण तुम्हाला त्याचे रूल्स माहित पाहिजेत. आणि हा कालचा ट्रेड बघा, काल आपण कुठं बाय केलता? इथं बाय केलता, बरोबर आहे का? इथं कशा बाय एवढं झालं तुम्ही, इथं एम पॅटर्न आहे, बरोबर. रिटेलर सेल करतात, आपण बाय साईडला एंट्री घेतली, एवढं मोमेंटम कॅप्चर केलं, गायब झालं. आता मार्केटमध्ये एवढा शॉर्ट फॉल आला बरं का, मी तर अजिबात एक्सपेक्ट करत नव्हतो. त्याच्या मागे रिझन आहे हे बघा, आपली तिसरी स्ट्रॅटेजी इथं. हे बघा, एवढं भारी भारी ग्रीनचे कॅन्डल आहेत, याचा ब्रेकआउट केला आहे आणि रिटेस्ट मारलेला आहे आणि कन्फर्मेशननुसार सेल साइड घेता येते. इथं पण हाय रेजिस्टन्स बघा, रेजिस्टन्स आहे. आता एक ह्याचा स्टडी चालू बरं का माझा. मी तुम्हाला जसं मला काय कन्फर्मेशन एक्स्ट्रा मिळेल ना, मी ते तुम्हाला नेक्स्ट सांगतो. कारण ह्याच्या अगोदर पण माझ्यासोबत असे सिच्युएशन झालेले आहे की ब्रेकआउट होऊन ज्यावेळेस सस्टेन झालं मार्केट ना, त्यावेळेस खूप घाण फॉल आला मार्केटमध्ये. कारण रिटेलर लोक बाय साईड एंट्री घेतात. हा रेजिस्टन्स थोडा वरती आहे ना मार्केटमध्ये, त्याच्यामुळं. पण चला ठीक आहे, आपल्याला एंट्री नाही भेटली, काय टेन्शन घेता. एवढा मोठा फॉल आला म्हणजे काय पकडा म्हणून का नियम आहे का बाबांनो? असं काय नसतं की तुम्ही तो प्रत्येक फॉल पकडला पाहिजे. माझ्या हिशोबानं बरंच काही गणित तुमच्या डोक्यामध्ये आला असेल, कशा प्रकारे रिटेलर थिंकिंग करतात, कशा प्रकारे त्यांचे विचार असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये आल्या असतील. आय होप ज्यांना बॅच जॉईन करायचे त्यांनी उद्याची बॅच जॉईन करून घ्या, काय टेन्शन घेताय. आणि 7च क्लास मिळतील का, कायच होईल का, असले क्वेश्चन विचारते लोक. 7 नाही, 100 वेळा लावतो तुमच्यासाठी. आणि आता तर थोडंसं फ्री झालेलो आहे, त्याच्यामुळं बिनधास्त तुम्ही जॉईन करू शकताय. 7च काय, मी संध्याकाळी गुगल मीटला भरपूर वेळा लावतो, तिथं तुम्ही बिनधास्त डाऊट विचारू शकताय. काय टेन्शन घ्यायचं कोणी काय काम नाहीये. ओके, आणि गिव्ह अवेचा व्हिडिओ येईल, इंस्टाग्रामवरती गिव्ह अवेचा व्हिडिओ येणार आहे, तो तुम्ही पाहून घ्या. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.